आणि आता बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भात, कारण नाराज झालेले छगन भुजबळ तिसऱ्या दिवशी देखील नाशिकमध्येच राहणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नेते भुजबळ कुटुंबियांच्या संपर्कात आहेत, मात्र अद्यापही प्रत्यक्षात भेट झालेली नाहीये। अजून काही लोकांशी चर्चा करून पुढची दिशा ठरवणार असल्याची भुजबळांनी भूमिका घेतलेली आहे। काल झालेल्या समता परिषदेच्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी काही गंभीर आरोप केले होते। अजित पवार यांच्यावरच छगन भुजबळ यांनी थेट निशाणा साधला होता। तर योग्य वेळी छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याचं सुनील तटकरे यांनी काल आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे। त्यामुळे छगन भुजबळ यांची नाराजी राष्ट्रवादीला अजित पवारांना भोवणार का हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे। छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने छगन भुजबळ हे नाराज आहेत। त्याचबरोबर त्यांचे समर्थक कार्यकर्तेही नाराज आहेत। त्याचबरोबर नाशिकमध्ये तिसऱ्या दिवशी सुद्धा नाशिकमध्येच छगन भुजबळ आहेत। सांगितलं तुम्हाला जिथे मला आमंत्रण त्या ठिकाणी मी जाणार। तरी करायचं मी आहे मंत्री पदावर तर मी तुमच्या बरोबर आहे। लढता लढता जो आहे शेवटचा श्वास घेणारा हा छगन भुजबळ आहे। तर मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अनेकांमध्ये नाराजी आहे, कारण जे इच्छुक होते त्यांना मंत्रिपद दिलं गेलेलं नाही। त्यामुळे त्याच्यामध्ये छगन भुजबळही आहेत आणि नाराज झालेले छगन भुजबळ तिसऱ्या दिवशी देखील नाशिकमध्येच राहणार आहे। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, नाराज झालेले छगन भुजबळ आजही नाशिकमध्ये असणार आहेत। छगन भुजबळ यांच्या पुढच्या भूमिकेकडे लक्ष असेलच, त्याचबरोबर हीच नाराजी अजित पवारांना आणि राष्ट्रवादीला भोवणार का हा सवाल उपस्थित होतोय। सध्या छगन भुजबळांची भूमिका काय असेल, काय वाटतं? कार्यकर्ते आणि समर्थकांचं म्हणणं काय आहे? प्रज्ञा, मागच्या 3 दिवसांपासून भुजबळ हे नाशिकमध्ये आहेत। मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ते नाराज झाल्यानंतर थेट नाशिक गाठलं आणि नाशिकमध्येच गेल्या 3 दिवसांपासून ते असल्याचं बघायला मिळतंय। मागच्या 3 दिवसांपासून राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी भुजबळ यांच्या संपर्कात आहेत, त्यांना संपर्क केलं, या सगळ्या मुद्द्यावरती चर्चा केल्याची सुद्धा माहिती मिळते। पण प्रत्यक्षात मात्र नाशिकमध्ये येऊन कोणीच भेट घेतलेली नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। काल समता परिषदेची एक महत्वाची बैठक आणि त्यानंतर मेळावा पार पडला। या मेळाव्यामध्ये भुजबळांनी थेट जे अजितदादांवरतीच आपला निशाणा साधल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळालं। आणि त्या मेळाव्यानंतर तरी किमान राष्ट्रवादीचे जे वरिष्ठ लेवलचे नेते आहेत ते नाशिकमध्ये येतील आणि भुजबळांची भेट घेतील, त्यांची मनधरणी करतील, अशा पद्धतीचा एक अंदाज होता। पण अद्याप तरी कोणी नाशिकमध्ये आले नाहीत आणि त्यांच्यासोबत चर्चा या विषयावरती केलेली नाहीये। कालच राष्ट्रवादीचे जे प्रांत अध्यक्ष आहेत तटकरे यांनी अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे की योग्य वेळी भुजबळांची भेट घेऊ आणि त्यांची मनधरणी करू, पण आतापर्यंत कोणीच त्यांना भेटलेलं नाही, अशा पद्धतीची ही परिस्थिती नाशिकमध्ये आहे। आणि अजून काही लोकांशी चर्चा करून मी पुढची दिशा ठरवणार आहे, अशा पद्धतीची भूमिका भुजबळ यांनी घेतलेली आहे। त्यामुळे ते उद्या मुंबईला जातील, मुंबईमध्ये सुद्धा काही बैठक आहेत आणि त्यानंतर ते आपली भूमिका हे मांडणार आहेत किंवा निर्णय घेतील आणि त्यामुळे ते हे नेमकं काय निर्णय घेतात हे बघणं आता महत्त्वाचं आहे। किरण, असेच जोडलेले राहा, पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे।